महात्मा फुले बाळासाहेब आंबेडकर इंटेलेक्चुअल फोरम यांच्या वतीने हा जो विषय ऑपरेशन सिंदूर आणि नंतरची घडामोडी ठेवल्याबद्दल मी त्यांचे पहिल्यांदा आभार मानतो. काका माझा स्वतःचा अनुभव फुले शाहू आंबेडकरी संघटनेचा आरक्षणाचा मुद्दा, जातीचा मुद्दा, अत्याचाराचा मुद्दा या कक्षेच्या बाहेर जायला तयार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्याच मुद्द्यावरती तो घोळत असतो अशी परिस्थिती आहे. हे सगळे प्रश्न मी असं मानतो की त्याच्यामधले व्यक्तिगत आहेत. याच्यामध्ये सामाजिक प्रश्न काय दडलेत का तर असं मी मानत नाही. याचं कारण आहे की याचे सगळ्यांचे सोडवण्याचे मार्ग आखण्यात आलेले आहेत. आणि त्या आखण्यात आलेल्या मार्गाप्रमाणे आपण गेलो तर आपल्याला न्याय मिळतो अशी असणारी परिस्थिती आहे. दुर्दैवाने चळवळ ही असणाऱ्या या व्यक्तिगत प्रश्नाच्या अवतीभोवती भरकटत ठेवली आणि तिला आपण चळवळ म्हणतो अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे संधी असूनही आपण ती गमावून बसतो असा त्याच्यातला भाग आहे अशी परिस्थिती आहे. सत्ता ही म्हटली ती सत्ता चालवावी लागते आणि ती सत्ता चालवायची असेल खोटं का होईना पण लोकांसमोर त्याची मांडणी होणं हे महत्वाचं आहे. मी ते विषयाची मांडणी ते करणारच आहे. पण हा मी असं म्हणणार आहे की इथला असा एक गहन प्रश्न आहे. जो स्वतःला असणारा आंबेडकरवादी म्हणतो, बाबासाहेबांचा अनुयायी म्हणतो, ती बाबासाहेबांची जी पहिली हार आहे त्याला म्हणतात मुंबईच्या मतदारसंघातली, मध्य मुंबईच्या मतदारसंघातली, ती ह्या प्रश्नाशी जुळलेली आहे. जे निवेदन निवडणूक झाल्यानंतर बाबासाहेबांनी जे काढलं त्याच्यावरती असणारं त्यांनी कार्यकर्त्यांना एक असणारी चापराक दिली. ते का अर्थात मी असं म्हणतो. पहिला त्यावेळेस मेहतांचा जो असणारा समाजवादी पक्ष होता त्याच्याबरोबर त्यांची राजकीय युती होती. आणि कार्यकर्त्याचं म्हणणं असं होतं की नेत्यांचा जो कामगार होता किंवा त्यांचं जे मतदान होतं ते मतदान बाबासाहेबांना मिळालं नाही. बाबासाहेबांनी त्याच कार्यकर्त्याला पडण्याच्या पाठीमागची कारणं त्यांनी त्या ठिकाणी मांडली.
आणि ती मांडत असताना त्यांनी असं म्हटलं की ज्याला आज आपण असायला पाक ऑक्युपाईड काश्मीर असं म्हणतो, POK, त्या संदर्भात बाबासाहेबांनी असं त्या काळी विधान केलं होतं. सत्तेचाळीसच्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये 47-48च्या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी एक विधान केलं होतं की, आणि ते नेहरूला त्यांना असं दोष देत होते की आपण पूर्णपणे काश्मीर ताब्यात घेतला पाहिजे होता, म्हणजे माराधारी शंकर यांच्या असणाऱ्या ताब्यामधला होता तो सगळाच आपण आपल्या ताब्यामध्ये घेतला पाहिजे आणि तो घेणं त्यावेळी शक्य होतं. पण त्यावेळेचे असणारे पंतप्रधान नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी असणारं अर्ध्यामध्येच थांबलं आणि आपण असणारं युनोमध्ये जाऊ आणि तिकडनं हा प्रश्न सोडू. बाबासाहेबांचं म्हणणं वेगळं होतं. त्यांनी असं म्हटलं की एकतर घ्या नाही तर सोडा, एकतर पूर्ण घेतला पाहिजे नाही तर पूर्णपणे सोडला पाहिजे. अर्धवट घेणं आणि अर्धवट सोडणं अशी जी काही सरकारची भूमिका आहे त्याच्यामुळे देशाला येणाऱ्या कालावधीमध्ये त्याची किंमत मोजावी लागते. आणि त्यांनी असा शब्दप्रयोग केला होता की नेशन विल ब्लीड, म्हणजे रक्तबंबाळ ज्याला आपण म्हणतो, येणाऱ्या काळामध्ये देश हा रक्तबंबाळ होत राहील अशी असणारी परिस्थिती आहे आणि ती आपल्याला दिसतेच आहे. आता या परिस्थितीला काँग्रेसचा विरोध होता, या परिस्थितीला असणारा मार्क्सवाद्यांचा विरोध होता, त्यावेळेची हिंदू महासभा होती त्यांचा विरोध होता आणि RSSचा विरोध. त्या बाबासाहेबांनी असं म्हटलं की मी जी भूमिका या POKच्या संदर्भात घेतली होती की एक तर पूर्ण घ्या नाही तर एक तर सोडून टाका. एक तर पूर्ण घ्या नाही तर एक तर सोडून टाका. हे अर्धवट जे घोंगडं लटकत ठेवलंय त्यामुळे असणारं देशाला रक्तबंबाळ केल्या जाणारं येणाऱ्या कालावधीमध्ये आणि किती वर्ष चालेल ते म्हटले याचं सांगता येणार नाही. हा मतभेद असल्यामुळे बाबासाहेब म्हणाले की मला माझ्या विरोधात अधिकृत उमेदवार काँग्रेसचा होताच, पण त्याच्याच बरोबर ज्यांना हे गोंगडं भिजत ठेवायचं होतं, RSS वाल्यांना जे भिजत ठेवायचं होतं, हिंदू महासभेला जे भिजत ठेवायचं होतं, कम्युनिस्ट पार्टीमधले डांगे जे होते त्यांना भिजत ठेवायचं होतं, त्या सगळ्यांनी एकत्र येऊन त्यावेळेस बाबासाहेबांना पाडलं. मी एका बाजूला त्या प्रश्नाची वस्तुस्थिती मांडली म्हणून विरोधक कोण आलं तर इथे असणारा RSS वाले विरोधक आले, हिंदू महासभेवाले विरोधक आले आणि कम्युनिस्टांमधले डांगेही त्यावेळेस विरोधात आले. अशी परिस्थिती काँग्रेसवाले विरोधात तर होतेच. ज्यांनी कोणी असणारं थॉट्स ऑन पाकिस्तान पहिलं आणि दुसरं नुसतं वाचन नाही त्याचं अध्ययन केलं असेल तर त्यांनी मुसलमानाच्या संदर्भातलं असणारं त्याच्यामध्ये विधान केलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर त्यांनी त्याच्यातला फरकही केलेला आहे. राजस्थानच्या पलीकडे राहणारा असणारा जो मुस्लिम समुदाय आहे
आणि भारतामध्ये राहणारा असणारा म्हणजे आत्ताच्या भारतामध्ये राहणारा मुस्लिम समुदायाच्या दोघांचं त्यांनी एक वेगळेपण दाखवलं की भारतामधला राहणारा असणारा मुस्लिम जो आहे त्याच्यामध्ये जी संत परंपरा आपण या देशामधली म्हणतो ती त्यांच्यामध्ये सुफी पद्धत आलेली अशी परिस्थिती आहे. आणि राजस्थानच्या पलीकडे राहणारा जो आज पाकिस्तानचा भाग आहे त्यांच्यामध्ये सुफी नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की पाकिस्तान बरोबरचे संबंध आपले काही व्यवस्थित राहणार नाहीत, पण ते बिघडवायचे नसतील आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपल्याला त्याला परिवर्तित करायचं नसेल तर ह्या POKच्या संदर्भातला आपण निर्णय घेतला पाहिजे अशी परिस्थिती आहे. आणि आपल्याला दिसतंय की POKच्या संदर्भात 5 युद्ध होऊन गेले, अजून किती होतील त्याचं माहीत नाही, येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये सुद्धा घडू शकतं अशी असणारी परिस्थिती आहे. शेवटी मी असं त्याच्यामध्ये मानतोय आणि तो म्हणजे हा की एक राष्ट्र म्हणून शांततेने जगण्याचा अधिकार आहे की नाही हा त्याच्यातला महत्वाचा भाग. जे काही परराष्ट्र धोरण चा सिद्धांत जो बाबासाहेबांनी मांडला ते म्हटले तुमचे संबंध शेजारी राष्ट्राबरोबर चांगले असतील. तिथे इजम आणण्याची गरज नाही. शांतता राहिली तर तुमचा विकास होतो. शांतता राहिली नाही तर ते तुमच्या ताबा घेण्याचा प्रयत्न करतात किंवा तुम्ही त्यांना ताब्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करता आणि तुमची सगळी शक्ती मग त्याच्यामध्ये जाते. तुमचे शेजारचे राष्ट्र नाहीत पण दुसरे राष्ट्र आहेत त्यांच्याबरोबर राहायचं असेल तर मग त्याचा आधार ते म्हटले लोकशाही असला. मैत्रीचा आधार हा मग लोकशाही असला पाहिजे. आणि त्याच्यामुळे काँग्रेसची त्यावेळेची जी भूमिका होती की नॉन अलाइनमेंटची जी भूमिका होती त्याच्याशी असताना बाबासाहेबांनी फारकत घेतली होती अशी परिस्थिती आहे. आज ही परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. त्याचा असताना दुसरं आपण लक्षात घेतलं पाहिजे की दुसऱ्या महायुद्धामध्ये पहिली काही वर्ष अमेरिका त्याच्यामध्ये सहभाग नव्हता, पण लंडनवरती ज्यावेळेस जर्मन फोर्सेसने हमला केला आणि नुकसान पोचवलं त्यावेळेस इंग्लंड हे असताना अमेरिकेकडे बसलं आणि तुम्ही युद्धामध्ये आलं पाहिजे असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं. आपण गुलामीत होतो तेव्हा जगभराच्या गुलामीचा इतिहास याचे आपण विद्यार्थी असलो पाहिजे. मी दुर्दैवाने असं म्हणेन की इथला असणारा जो काही फुले शाहू आंबेडकरी विचाराचा साहित्यिक आहे दोघांशिवाय मला असणारा तिसरा दिसला नाही. एक चिमनकर ते मला असणारा या विषयातले विद्यार्थी आणि मांडणी करणार होतं. आणि दुसरा एक कांबळे होता. दुर्दैवाने मी असं म्हणेन की फार लहान वयात 28 वर्षाचा तो सर असेल आणि त्या 28व्या वर्षामध्ये त्याचा स्वतःचा मेंदूवरचा ताबा गेला आणि तो भरकटत राहिला नाही. तर तो एक विद्यार्थी होता असं मी म्हणेन की त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात जगातल्या गुलामाची भारतीय गुलामाचा आणि त्याच्याच बरोबर बाबासाहेबांनी कसं ह्या जगातल्या गुलामाची आणि भारतातल्या गुलामांची एक तुलनात्मक करत
त्यांना सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे याची असणारी जी मांडणी केली होती ती कदाचित त्या ठिकाणी पुढे आली असती असं मी त्या ठिकाणी मानतो. म्हणजे बाबासाहेबांची भूमिका याचं समर्थन करणारा साहित्यिक अजून जन्माला आलाय, यायचा आहे, तो आलेला नाही. तो त्याचे स्वतःबद्दलचे रखाणे अनुभव हेच तो लिहितोय अशी परिस्थिती आहे. आज मी असं म्हणेन की पहिल्या बाबासाहेबांच्या इलेक्शन हारण्याची बीजं ही मी जे म्हणालो की POK मध्ये आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला असणारा तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याची मला कुठे मांडणीच दिसत नाही किंवा त्या स्टेटमेंटचा कुठेतरी उल्लेख आहे तोही त्या ठिकाणी असताना दिसत नाही. आणि तो उल्लेख आपल्याला माहीत नसल्यामुळे, तो इतिहास माहीत नसल्यामुळे आपले विरोधक जे आहेत ते आज वरचढ चाललेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. या सगळ्या लढायांमध्ये मी असं म्हणेन की फुलेशाह आंबेडकरी चळवळीतला जो माणूस आहे त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की भावनात्मक लढाईचा कालखंड संपला. भावनात्मक कालखंड संपला. आता तुम्हाला असणारं जे आहे ते ही वैचारिक लढाई आहे. या वैचारिक लढाईचं नेतृत्व हे घ्यावंच लागणार आहे. इथलं कम्युनिस्ट घेणार नाही. याचं कारण की कम्युनिस्ट आणि बाबासाहेब हे भांडण नसताना कम्युनिस्टांनी ते भांडण सुरुवात केली. समाजवादी सुद्धा हे नेतृत्व घेऊ शकत नाहीत. त्याचं कारण की समाजवाद्याच्या ग्रुपमधला एकच ग्रुप ज्याचा होता भंडाऱ्याच्या इलेक्शनमध्ये आपण असताना पाहिलं, तिथे फक्त असताना आपल्याला तो एकच ग्रुप बाबासाहेबांच्या विचाराशी आणि लोह्या जो होता त्या लोह्यांच्या असणाऱ्या विचाराशी जुळतो अशी असणारी परिस्थिती आहे. काँग्रेसवाले सुद्धा हे घेऊ शकत नाही कारण का त्यांचं हे आपत्ती आहे. आजची परिस्थिती जी आहे ती ही त्यांची आपत्ती आहे. आणि म्हणून आज ज्या वेळेस असताना तुम्ही अर्धवट का सोडला तर त्याचं उत्तरच नाही त्यांच्याकडे. काँग्रेसवाल्यांना ज्यावेळेस विचारलं जाते की तुम्ही असताना हे युनायटेड नेशन UNO मध्ये घेऊन गेलात, काय मिळवलं, तर तेही त्यांच्याबद्दलचं असताना उत्तर नाही. याचा जो आहे तो मूळ मला वाटतं आपण असावा एक पहिल्यांदा समजावून घेतलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी मागतोय. मी माझा लेख आल्यानंतर मला काही जणांचे प्रश्नही आले. लोकसत्तेमधला माझा लेख आल्यानंतर या विषयावरती मला काही जणांनी विचारलं, मग तुम्ही बाबासाहेबांच्या थॉट्स ऑन पाकिस्तानचं समर्थन कसं करता? आणि तुमच्या लेखामध्ये तुम्ही असताना म्हणजे तिथे असताना बाबासाहेबांनी पाकिस्तान निर्माण व्हावं म्हणून असं असताना ते सगळं थॉट्स ऑन पाकिस्तान मधलं लिखाण होतं. एका अर्थाने तुम्ही त्याच्या विरोधात जात नाही का? म्हटलं त्यावेळेसची परिस्थिती ही वेगळी होती आणि आताची असणारी परिस्थिती वेगळी. त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की ज्याला बाबासाहेबांच्या शब्दामध्ये वर्णन करायचं म्हटलं तर त्यांचा शब्दप्रयोग असा आहे की हिंदूंची शेंडी मुसलमानाच्या हातामध्ये आणि मुसलमानाची दाढी ही हिंदूंच्या हातामध्ये. आणि ते म्हणजे अशा पद्धतीचं राजकारण चालणार नाही
याचं कारण शेंडी पकडून त्याला तथास्तू करता येतं आणि ह्याची दाढी ठरवून याला तथास्तू करता येतं. दोघंही हालत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. पण समाज आणि कायदा हे दोघंही पुढे चालत असतात आणि त्याच्यामुळे ते म्हटले हा धोका आहे. या धोक्यातून बाहेर पडायचं असेल ते बेस्ट भारत जो आहे त्यावेळेस ब्रिटिश भारताचा होता त्याला तुम्ही वेगळं करा, पाकिस्तान हे त्यांना देऊन टाका आणि इथला जो नागरिक आहे, हिंदुत्वाचा नागरिक जो आहे, तो हिंदू धर्मी आहे, त्याचं असतात एक स्वतंत्र राज्य असलं पाहिजे. सावरकर बघा, अफगाणिस्तान पासून तर कन्याकुमारी पण भारताची सीमा असली पाहिजे. RSS आजही भोंगळ आणि त्यावेळेसही भोंगळ होतं. स्कूल ऑफ थॉट नाही. काँग्रेसवाल्यांना दोघंही एकत्र राहिले पाहिजे म्हणून असणारी त्यांची असणारी युती ते खऱ्या अर्थाने या देशामध्ये विभाजनाची रूपरेषा कशी असावी आणि झालेलं विभाजन हे जर आपण नकाशाच्या माध्यमातून बघितलं तर आपल्याला असं दिसेल की या देशाचं निश्चितपणे काय व्हावं, ब्रिटिश राज्याचं निश्चितपणे काय व्हावं याची असणारी जी दिशा होती आणि संकल्पना होती ही बाबासाहेब. हे बरोबर की ते दलितांची लढाई लढत होते, अस्पृश्यांची लढाई लढत होते, आदिवासींच्या अधिकारांची लढाई लढत होते, कामगारांच्या लढाईत कामगारांच्या अधिकारांची सुद्धा लढाई लढत होते. पण त्याच्याच बरोबर उद्याच्या ह्या देशामध्ये ज्यांच्यासाठी मी लढतोय ते सुरक्षित कसे राहतील याचाही त्यांनी विचार केला होता. अशी असणारी परिस्थिती आहे. आणि मग उद्याचा असताना फोकस हा हिंदू मुस्लिम राहण्यापेक्षा मुसलमानाचं वेगळं राज्य करून मोकळं व्हा, म्हणजे फोकस जो आहे तो अविकसित समाज हा फोकस होतो. आणि आपण असं बघितलं असेल की अविकसित समाज हा असताना फोकस म्हणून उभा राहिला आणि अविकसित समाज हा फोकस जोपर्यंत होता तोपर्यंत इथे असणाऱ्या सनातनी संघटना ज्या आहेत, या सनातनी संघटना ज्या आहेत त्या डोकं वर काढू शकत नव्हत्या. कारण सनातनच या अविकसित समाजाचे निर्माते होते आणि क्रियाशील होते की ते अविकसित राहावे अशी असणाऱ्या परिस्थितीमध्ये. आजची परिस्थिती बदलली आणि ती बदलली ह्याच्यासाठी की मी मगाशी जसं म्हणालो की आयडिओलॉजिकली ज्या विषयाच्या जोरावरती किंवा ज्या प्रश्नाच्या जोरावरती सनातनाने डोकं वर काढलं त्या प्रश्नाच्या संदर्भात हे भूमिका घेऊच शकत नव्हते. कारण का ह्यांचं वर्तन जे आहे हे आजच्या सनातनांसारखं दिसते अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आज मुळमुळीत आपल्याला सगळंच राजकारण झालेलं दिसतंय आणि ते मुळमुळीत झाले राजकारण याचं कारण असं आहे की
काही बोलायला गेलं त्या चुकांच्या पाडात वाचल्या जातोय. तर तुम्ही हे का नाही केलं, तुम्ही ते का केलं, तुम्ही कशासाठी केलं? मी जे मगाशी बोललो आणि सोडलं की दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंड हे अमेरिकेत गेलं, अमेरिकेची मदत मागितली. त्याच अमेरिकेने त्यांना असा दाट घातली की आम्ही तुम्हाला मदत करू, पण जगभराचं तुम्ही जे कॉलनायझेशन केलेलं आहे, वसाहतवादाचं धोरण जे तुम्ही स्वीकारलेलं आहे, ते वसाहतवादाचं धोरण तुम्हाला सोडवावं, त्या राष्ट्राला तुम्हाला असणारं स्वातंत्र्य द्यावं. आणि म्हणजे भारताला तुम्हाला पहिल्यांदा स्वातंत्र्य द्यावं. ते जर तुम्ही कबूल करत असाल तर आम्ही तुम्हाला या अलोकशाहीवादी तत्वाच्या विरोधामध्ये आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. आणि म्हणून आपण बघत असाल की दुसरं महायुद्ध संपलं आणि त्याच्या 7-8 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये जेवढे वसाहतवादाची राष्ट्र होती त्या सगळ्यांचं असणारं स्वातंत्र्य मिळण्यात आलं. पण जे फ्रान्सच्या हातीमध्ये वसाहतवाद होते त्याच्यातले आजही काही शिल्लक आहेत आणि काही जणांना त्यांनी असणारं स्वातंत्र्य, म्हणजे ज्या ठिकाणी त्यांना काबूमध्ये ठेवता येत नव्हतं त्या ठिकाणी त्यांनी असणारं त्यांचं स्वातंत्र्य दिलं. आणि काही जण अजूनही फ्रान्सच्या वसाहतवादीमध्ये आहेत, अशी परिस्थिती आहे. मी सांगण्याचा मुद्दा हा की बाबासाहेब त्यावेळेस म्हणत होते की हे जे नॉन अलाइनमेंट धोरण जे काँग्रेसने घेतलं होतं त्या काळी, याच्यापेक्षा जे आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्यात स्वातंत्र्य मिळावं ह्याच्या बाजूने उभं राहिलं ते अमेरिकेबरोबर आपण मैत्री केली. त्या अमेरिकेबरोबर आपण असताना मैत्री केली पाहिजे. आणि दुसरं बाबासाहेब म्हणत होते की चायनाचं पुन्हा वसाहतवादी धोरण आहे आणि या वसाहतवादी धोरणाच्या विरोधात आपल्याला उभं राहायचं असेल तर अमेरिकेची मदत ही आपल्याला लागणारच. मी दुर्दैवाने असं म्हणेन की त्यावेळेसच्या काँग्रेस लिडरशिपला देशापेक्षा, देशाच्या सुरक्षितेपेक्षा स्वतःचं महत्त्व वाढवणं हे महत्त्वाचं होतं. जगभराच्या राजकारणामध्ये आपलं महत्त्व कसं वाढेल याला महत्त्व देण्यात आलं. आणि याला महत्त्व देण्यात आल्यामुळे अमेरिकेने जो दोस्तीचा हात आपल्यासमोर केला होता तो आपण फेटाळला. प्रत्येक राष्ट्र हे असताना आपली सुरक्षितता पहिल्यांदा त्या ठिकाणी बघतं. अमेरिकेच्या हे लक्षात आलं की रशिया आहे एका बाजूला, चायना आहे दुसऱ्या बाजूला, या दोघांना जर आपल्याला बरोबरीने ठेवायचं असेल तर यांच्यावरती लक्ष ठेवणारं कोण ना कोणतरी पाहिजे. त्यांनी भारताकडे हात पुढं केला, भारताने तो स्वीकारला नाही आणि नाईलाजाने त्यांनी पाकिस्तानला हाक घातली. त्यांनी अख्खंच कवटाळलं अमेरिकेला, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून अनेक वेळा आपण बघत असाल गेल्या 70 वर्षाच्या कालावधीमध्ये अमेरिका चुकीचं जरी असलं तरी पाकिस्तान बरोबर त्या ठिकाणी उभी राहिली आणि आजही राहील, याच्या पुढे राहील. आजही राहील आणि याच्या पुढेही राहील. त्याचं सगळ्यात मोठं कारण जे आहे की त्यांनी फार मोठी इन्व्हेस्टमेंट
त्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून त्यांनी पाकिस्तानमध्ये केली. आणि म्हणून जे आहे परिस्थिती आपल्याला दिसते की अमेरिका हे पाकिस्तान बरोबर उभे राहते. आपलं वागणं कसं आहे ते मी आपल्याला सांगतो. आपलं वागणं कसं आहे ते मी आपल्याला सांगतो. RSS हे सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. याच्यापेक्षा चांगलं उदाहरण नाही. त्यांचं बौद्ध चिन्ह आपण जर बघितलं तर हिटलरचं बौद्ध चिन्ह स्वस्तिक. ते एका बाजूला हिटलरला मानतात आणि दुसऱ्या बाजूला ते इस्रायलवरती अवलंबून आहेत. इस्रायल म्हणजे ज्यू. हिटलरने अत्याचार कोणावरती केले तर ज्यूवरती अत्याचार केले. त्याच्यामुळे ज्यू आणि हिटलर हा 36चा आकडा. ज्यू आणि हिटलर हा 36चा आकडा आणि RSS या 36च्या आकड्याशी खेळायला बघतंय. नादर ते नाझी शिल्लक राहिलेले ना हिटलरचे नाझी RSS वरती विश्वास ठेवतात ना असणारा इस्रायल जो ज्यूचा देश आहे तो असणारा त्यांच्यावरती विश्वास ठेवतोय. ते हे जे अतात्विक राजकारण जे चाललेलं आहे या देशामध्ये तेच सगळ्यात मोठं घातक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. तत्वाला सोडून जे राजकारण चालले ते आहे आणि त्याची परिणती जी आहे आपल्याला या सिंधूरच्या इलेक्शनमध्ये, सिंधूरच्या लुटूपुटूच्या लढाईमध्ये, त्या ठिकाणी मी तिला लुटूपुटूची लढाई म्हणतोय, त्या लुटूपुटूच्या लढाईमध्ये आपल्याला असं दिसते. या लुटूपुटूच्या लढाईमध्ये ज्यांच्याकडून आपण राफेल घेतलं, फ्रान्स हा आपल्या बरोबर उभा राहिला नाही. रशियासारखा की ज्याच्याकडून आपण असताना मिसाईल्स घेतल्या, तोही ह्या लुटूपुटूच्या लढाईमध्ये आपल्या बरोबर नव्हता अशी परिस्थिती आहे. विश्वगुरु नरेंद्र मोदी अनेक देशाला फिरून आले. हा करारनामा केला, तो करारनामा केला, ते केलं, अमुक केलं, तेवढी मदत केली आम्ही. पण त्या मदत केलेल्या देशांपैकी श्रीलंका सुद्धा असेल आणि नेपाळ सारखा देश असेल किंवा भूतान सारखा असेल, तोही तुमच्या बाजूने उभा राहिला नाही. खऱ्या अर्थाने जर फुले आंबेडकरी चळवळात असतील तर त्यांनी हा प्रश्न पहिल्यांदा विचारला असता जनतेला की ज्याला तुम्ही असणारा निवडून दिलेला आहे आणि ज्या RSSनी त्याच्यासाठी असणारा प्रचार केलेला आहे, तुम्हाला एक मित्र उभा करता आला नाही तो सांगा. पाकिस्तान हे असणारं आतंकवाद्यांचं माहेरघर आहे हे सर्वांना माहिती आहे. त्याचा फटका इंग्लंडला बसला, त्याचा फटका इटलीला बसला, त्याचा फटका ग्रीसला बसला, त्याचा फटका अमेरिकेला बसला. राष्ट्रांची नावं घेऊ शकतो की ज्याच्यामध्ये त्याला फटका बसला.
आणि तुम्ही असं म्हणताय की आम्ही त्यांचे असणारं आतंकवाद्यांचे असणारे अड्डे जे आहेत ते उद्ध्वस्त करायला निघालो. ते उद्ध्वस्त करत असताना तुमच्याबरोबर एकही मित्र का नाही, किंवा ज्यांना या आतंकवादाचा प्रसाद मिळाला तेही राष्ट्र तुमच्या बरोबर नाहीत? मी असं म्हणेन की हे दुर्दैव आहे फुलेशाहू आंबेडकरी चळवळीचं, की मी मगाशी म्हणालो की आम्ही व्यक्तिगत प्रश्नामध्ये अडकलो, चळवळीला आम्ही सोडून दिलं, विसरून गेलो, अशी परिस्थिती.